आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेले लहान थोर, नवरात्रोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा. मला सर्वप्रथम आपले मंडळाचे संचालक श्री गणेश गोयकर त्यांचं माझ्या तिन्ही मंडळातर्फे अभिनंदन. कारण दररोजच्या स्पर्धा होणे किंवा इतर मुलांना प्रश्न विचारणे हे जर त्यांनी स्वतःने जीवन वगैरे नाही ठेवले तर ही स्पर्धाच होऊ शकत नाही. कारण या मंडळाचे आपण हे विविध कार्यक्रम करतो ते होणे शक्यच नाही आहे. त्यांना पहिला सगळ्यांचं अभिनंदन. माझ्या मुलांना एवढं सांगणं आहे, आता सगळ्यांनी सांगितलंय घरातली प्रत्येकाची अडचण असते. काही अडचणीमुळे मला पण यायला मिळत नाही. आमची पण घरात मुलगा माझा अपंग असल्यामुळे काही दिवस मी माझ्या पत्नीला, काही दिवस मी येतो. असं यायला हाऊस बरीच वाटते, पण त्याच्यामुळे तर आम्हाला येणं शक्य नाही होत. मुलांना माझं असंच म्हणणं आहे, आम्ही आता 4 जण आहोत, त्याच्या मागे पण तुम्ही तयार व्हायला पाहिजे. कारण असे कार्यक्रम कुठे चालत पण नाही आपले आजकोळ हानिकरवाडी सारखे. आणि ह्याच्यातून तुम्हाला व्यासपीठ मिळतो. पुढे आता माझेच मिस्टर इथे आलेले, त्याला 2 शब्द पण बोलायला होत नव्हतं आणि आम्हाला पण नाही होत. कारण बाहेरून बसून बोलताना खूप आठवतं तिथे बसल्यावरती, पण इथे व्यासपीठावर जेव्हा उभं राहतो आपण तेव्हा आपल्याला अजिबात काय सुचत नाही. पाय हलतात, हात कापतात. आणि ही सवय आता तुम्हाला लागली तर तुम्ही पुढे मोठ्या व्यासपीठावर पण बोलू शकता, कुठे पण असू दे. दीपाली गोयकर आता हे आहे ग्रामसेवक आहे, ते बघा त्यांना कुठे पण उभी करा. ते मंडळाचा आपला अभिमान सांगतात की त्यांच्यामुळे मंडळामुळे आपले ते व्यासपीठावर कुठल्या पण बोलू शकते. गुरुजींना कुठे पण सांगा, त्यांना कोणी शिकवायला नव्हतं. त्यांची सगळ्यांना म्हणजे वयस्कर मंडळींना माहिती आहे कशी होते ते, त्यातून ते घडले. त्याच्यावरून माझे म्हणणं असं आहे की आपल्या पण माझी मुलगी असेल इतक्यांचा सत्कार होतो इथे, तर सारखे प्रत्येकाच्या मुलाचा सत्कार व्हायला पाहिजे इथे. कारण आपला मंडळ असा एक समजा दीपावली राहिले, ती रुपाली आहे, अलग अलग पोस्ट होते. तशीच आमची मुलं पण अशी अलग पोस्ट होती दिसली पाहिजे. एवढं बोलून मी सगळ्यांचं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.